31 आणि नववर्षाचे सेलिब्रेशन जीव सांभाळून करा। 31 आणि नवीन वर्षाचे स्वागत स्वतःच्या तसेच इतरांचाही जीव सांभाळून करा, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे। यंदा मनपा निवडणूक आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस सज्ज झाले असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तसेच मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे। याकरिता ठाणे पोलीस आयुक्तालयात 54 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून वाहतूक शाखेचे 739 इतके मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे, असे उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले। 31 व नववर्ष स्वागतासोबतच यंदा ठाणे पोलीस आयुक्तालया क्षेत्रातील ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली मनपा, उल्हासनगर मनपा आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिका यांच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत। या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक शाखेमध्ये 59 अधिकारी व 680 कर्मचारी असे एकूण 739 इतके मनुष्यबळ तैनात केले आहे। आयुक्तालय क्षेत्रात एकूण 54 ठिकाणी वाहतूक पोलिसांची नाकाबंदी असून यात येऊर, उपवन, दुर्गाडी, कटाई नाका, मुंब्रा, रांजण, लोणी नाका ही ठिकाणे हॉटस्पॉट म्हणून चिन्हित केली आहेत। या ठिकाणी दारू पिऊन गाडी चालवणे, रस्त्यावर धांगडधिंगा करणे आणि सार्वजनिक ठिकाणी त्रासदायक वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे। यावर्षी नोव्हेंबर महिन्यात 945 ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस झाल्या, तर डिसेंबर 646 इतक्याच केसेस झाल्या आहेत। यामध्ये 51 ब्रेथ ॲनालायझर्स मशीनद्वारे चालकांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे। ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या आणि वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरवणाऱ्यावर तात्काळ कडक कारवाई करण्यात येणार असून याबाबत सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे। 31 आणि 2026च्या स्वागतानिमित्त बार, हॉटेल, धाबे, पब, फार्म हाऊस यांसह निसर्गरम्य ठिकाणे, मनोरंजन पार्क आदींच्या संचालकांना मद्यपी चालकांविषयी विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। ठाणे पोलीस आयुक्तालयातील क्षेत्रातील ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर तसेच भिवंडी महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरताना वाहनांवरील ई-चलन दंड थकीत असता नये, असा नियम आहे। ई-चलन दंड थकीत असेल तर उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो। यामुळे पेंडिंग ई-चलन भरण्यासाठी ठाणे वाहतूक विभागात उमेदवारांची लगबग सुरूच आहे। आज पावेतो 310 उमेदवारांनी थकीत ई-चलनापोटी तब्बल 11,50,550 इतका दंड जमा केला आहे। यात ठाणे 104, उल्हासनगर 8, भिवंडी 117 आणि केडीएमसी क्षेत्रातील 81 उमेदवारांनी थकीत ई-चलन भरले आहे। 31 मोठ्या प्रमाणात आयोजन लोकांनी केलेलं आहे। त्या अनुषंगाने आपण ठाणे वाहतूक विभाग व ठाणे पोलीस यांनीही मोठ्या प्रमाणावर बंदोबस्ताची आखणी केलेली आहे। जवळपास 59 अधिकारी आणि 450 कर्मचारी आपल्या त्या दिवशी बंदोबस्ता खातीर सर्व रोड्स आणि जंक्शनवर असतील आणि जवळपास 51 ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेससाठी आपण नाकाबंदी पॉईंट लावणार आहोत। कुठले विशेष स्पॉट तुम्ही डिक्लेअर केले जिथे लोकांची जास्त होतं? येऊर गेट असेल, मुंब्रा बायपास असेल, त्याच्यानंतर राजनोली नाका असेल, दुर्गाडी जंक्शन असेल, कटाई नाका असेल, ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इश्यूज असतात। त्या ठिकाणी आपण आपली वाहतुकीचे लोक लावणार आहोत। सर, वाहतूक करणं काय कशा प्रकारे त्यांनी असं आपण सर्व जे काय जनतेला आणि वाहन चालकांना विनंती करतो की आपण आपली एन्जॉय करावा। खूप सुंदर प्रकारे आपण आपलं 31चा एन्जॉय करावा, स्वागत करावं नववर्षाचं। पण ते करताना आपण कोणत्याही प्रकारचं व्यसन न करता आपण नवीन वर्षाला सामोरे जावं आणि निश्चितच त्यामुळे अपघातही कमी होतील आणि वाहतूक नियोजनही करता येईल। तर नोव्हेंबरपेक्षा डिसेंबरमध्ये मद्यपींची संख्या घटली आहे, काय कारण? बरोबर आहे। जो आपला वर्षाचा ट्रेंड होता हा आलेख बघण्यात गेला तर ह्या महिन्यात बऱ्यापैकी आपल्याकडे कमी मद्यपींची संख्या आहे। त्याचं कारण एकंदरीत दिसून येतं की आतापर्यंत जे कारवाई आपण करत आलेलो आहोत त्याचं लोकांनी कुठेतरी बोध घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांमध्ये दारू पिऊन गाडी न चालवण्याची प्रथा पुढे येत आहे। तर चलन भरण्यामध्ये तुम्ही बघत असाल
भर वाढत आहे, लोक स्वतःहून येऊन चलन भरतात, काय कारण आहे? आता जे गव्हर्नमेंट गाईडलाईन्स किंवा इलेक्शन कमिशनच्या ज्या गाईडलाईन्स आहे की आपल्यावर कोणत्याही प्रकारचं चलन किंवा इतर कोणतेही पेंडन्स गव्हर्नमेंट पेंडन्सी नसावी, त्याप्रमाणे लोक आपल्याकडे ई चलन जे त्यांच्या गाड्यांवर पेंडिंग आहेत ते भरण्यासाठी येत आहेत व त्याबद्दल ते भरून ना हरकत प्रमाणपत्र घेऊन जात आहेत. जवळपास आत्तापर्यंत 310 लोकांनी ई चलनचे पैसे भरलेले आहेत. ते जवळपास 11,09,550 रुपयांचे चलन्स त्यांनी भरलेले आहेत.